त्याची कल्पना नक्की असणार की तो जो काय काळ होता स्वातंत्र्यपूर्व काळ, आणि मग लोकमान्य टिळक, तेव्हा लोकमान्य ही उपाधी त्यांना लागलेली नव्हती, पण टिळक आणि आगरकर हे तेव्हाचे जे क्रांतिकारक होते, वासुदेव बळवंत फडके मोठा क्रांतिकारक, त्यांचं बंड सगळे ते बघत होते, त्याच काळात ते घडत होतं. त्यांच्या व्यायामशाळेमध्ये टिळक जात होते आणि खटला जेव्हा सुरू झाला त्या खटल्याला सुद्धा टिळक आगरकर जाऊन बसायचे, कसं चाललेला खटला. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा टिळकाने एवढं दुःख झालं की अरे क्रांतिकारक शूर हा नाही वाचू नाही शकलो आपण याला. का नाही वाचू शकलो? कारण त्यांनी ज्याच्यासाठी केलं, ज्या देशासाठी केलं, त्याच्या मागे लोक नावाची शक्ती उभीच राहिली नाही, म्हणून ते असे वासुदेव बळवंत फडके गेले फासावर. मग किती जणांनी शहीद व्हायचं, किती जणांनी जरी बंड केलं, क्रांती केली, तरी असेच सगळे बळी जातील, पण देश स्वतंत्र होणारच नाही. कारण तो जो काय काळ होता सगळं चिडीचूप होतं. मग आत्ताचा काळ आणि तेव्हाचा काळ काय थोडं साम्य असेल, थोडा फरक असेल. आता स्वातंत्र्यात आहोत, पण खरं स्वातंत्र्य आपण उपभोगतोय का? सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या एका उत्सवातून, म्हणजे मी तर नेहमी सांगतो की लोकमान्यांनी सणाची चळवळ केली स्वातंत्र्यासाठी, आणि मग आपण चळवळीचा उत्सव केला. आणि लोकमान्यांनी तेव्हा ठरवलं की सगळा जो समाज आहे तो प्रवाहपतीत झालेला आहे, पूर्णपणे असंघटित आहे, जाग गेलेली आहे, सगळं असं विखुरलं गेलेलं आहे. ह्यानं एकत्र आणलं पाहिजे, ही शक्ती जागी केली पाहिजे. कारण जोपर्यंत लोक नावाची शक्ती ही जागी होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही. मग कसं करणार? मग त्यांच्या मनात जी कल्पना आली की हा एक सण आहे जिथे हजारो लोक, लाखो लोक ही एकत्र येऊ मिळणं शक्य नाही. मग कसं करणार? मग त्यांच्या मनात जी कल्पना आली की हा एक सण आहे जिथे हजारो लोक, लाखो लोक ही एकत्र येऊ शकतात, एकमेकाशी बोलू शकतात, आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून आपण काही संदेश हा जनतेपर्यंत पोहोचवू शकतो की तुम्ही काय केलं पाहिजे. आणि मग तिथून सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर आज इथपर्यंत आपण आलो. म्हणजे स्वातंत्र्यासाठी ती चळवळ सुरू झाली, स्वातंत्र्य मिळालं, पण आज त्याचा उत्सव केल्यानंतर आज जे काय सगळं घडतंय आपल्या आजूबाजूला, सरकार आहे की नाही हेच कळत नाहीये. सुरुवात झाल्यानंतर आज इथपर्यंत आपण आलो. म्हणजे स्वातंत्र्यासाठी ती चळवळ सुरू झाली, स्वातंत्र्य मिळालं, पण आज त्याचा उत्सव केल्यानंतर आज जे काय सगळं घडतंय आपल्या आजूबाजूला, सरकार आहे की नाही हेच कळत नाहीये. तुम्ही जो उंचीचा उल्लेख केला, गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, आज सुद्धा आपला सुधीर बसला इकडे, लालबागचा राजा तेवढाच दिवा खात आहे, गणेश गल्लीचा राजा तेवढाच आहे, 20-22 फुटाचा आहेच, असे आणखीन अनेक आहेत. शैलेश असेल तर अंधेरीचा राजा तिकडे असतो. पण ही मूर्ती बनवताना आपण खूप काळजीपूर्वक करतो. अगदी तिची प्रतिष्ठापना झाल्यानंतर विसर्जन होईपर्यंत कुठेही त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अवमान होणार नाही ह्याची पूर्णपणे दक्षता ही आपण घेता. म्हणून त्या उत्सवाला एक वेगळी एक आनंदाची झालर असते. आमच्यावरती बंद्या आणायच्या, शाडूची मूर्ती करतो ना, शाडूची मूर्ती पण करतो. द्या माती, आजेने केलं 500 टन किती 700 टन माती, 500 टन दरवर्षी उपलब्ध करून देत आहे. मग जशी ही जबाबदारी आम्ही घेतो तशीच तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली? आम्ही आपले असेच ठेवलेत काय, गणपती बाप्पा ठेवले, महाराज आणखीन कोण, हा टिळक पण येऊ द्या, आणखीन हा साहेब पण येऊ द्या, मा पण येऊ द्या, आणखीन कोणाचे आणा, सगळे जे काय असतील ते पुतळे आणून ठेवा, आपण त्यांना हार घालू. हे कार्यक्रम झाला का कुठे अडगळीत पडतील? तसं नाहीये. ही आमची दैवत आहेत, ही दैवत आहेत. एकमेकाकडे तुम्ही बोट दाखवता की महाराजांचा पुतळा कोणी केला? नौदलाने केला. नौदल म्हणतं तुमच्या PWDने केला, PWD म्हणतं शिल्पकाराने केला, शिल्पकार म्हणतो ह्यानी केला, त्यानी केला. ही सगळी अंधाधुंदी जी चाललेली आहे त्याच्यासाठी मला तुमचं फार महत्त्व आहे. आज म्हणजे काल आपल्या महामहिम राष्ट्रपती जी बोलल्या, प्रथम बोलल्या मला वाटतं की आता मी भयकंपित झालेली आहे, आता अब बस, आता ह्याच्या पुढे नको. म्हणजे चांगली गोष्ट आहे. महामहिम राष्ट्रपतीजींना सुद्धा त्या संवेदना आहेत हे त्या निमित्ताने का होईना आम्हाला कळलं. पण मणिपूरमध्ये घटना घडली, जेव्हा त्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा घडलेल्या पहिल्या घटनेच्या वेळेस जर का त्या बोलल्या असत्या तर कदाचित पुढच्या घटना या घडल्या नसत्या ना.
म्हणजे आपण असं मोजत बसतो का, हे झालं नाही अजून थोडं होतं, हे झालं हे झालं हे झालं आता हे झालं, हा अब बस. किती झाल्या अत्याचाराच्या घटना, एवढ्या नाही, थांबा जरा, अजून नाही अजून होऊ द्या, अजून होऊ द्या, अब बस, अभी नाही, अभी आता मला भीती वाटायलाच पाहिजे. असं काही आहे की काय? मी कोणी कोणाचा वाली नाही ते म्हणतो, मी याच्यासाठी म्हणतोय. तुमच्या अडीअडचणी आहेतच, म्हणजे रस्त्यावरती खड्डे आहेत, जरूर आहेत. येता जाताना पायपातनं येणारं सांडपाणी असेल किंवा पाणी असेल ते तुमच्या अंगावर पडतं, ते पडलं नाहीच पाहिजे. त्याच्यानंतर विजेच्या खांबाला रोषणाई केलेली, खांबाला विजेची रोषणाई केली, येताना शॉक बसू शकतो, त्याच्याबद्दल सुद्धा अडचणी आहेत. या सगळ्या अडचणी, सुनील तुम्ही आहात, अनिल तुम्ही आहात, विनोद तुम्ही आहात, सगळेजण आपले आहेत. उद्या किंवा परवा जा आयुक्तांकडे, बसा त्यांच्या डोक्यावरती आणि सांगा ह्या आम्हाला सोडून पाहिजेत गणपती उत्सवाच्या आत. पण लोकमान्य टिळकांनी जे केलं, सगळे समाज एकत्र आले पाहिजेत. लोक नावाची शक्ती म्हणजे नेमकं काय, तर सगळे समाज एकत्र आले पाहिजेत. सगळे समाज, जे टिळकांनी त्यावेळेला केलं त्याच्या उलट नेमकं आज केलं जाते. समाजामध्ये आगी लावण्याचं काम केलं जाते, भिंती उभ्या करण्याचं काम केलं जाते. तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आता भाजपवाले अवलंबत आहेत. मग आपण संदेश काय द्यायचा? नुसतं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं मी पुन्हा येईन बोलणारे अनेक आहेत. म्हणून का आपण त्यांना परत थोडीच आणतो? पण गणपती बाप्पा जे आपण म्हणतो ना, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला, का? कारण गणपती बाप्पा येतात, आमचं रक्षण करता म्हणून येतात, आमच्याकडे मंगल सगळं करून जातात, थोडी बुद्धी देऊन जातात. म्हणून आम्ही त्याच्या आगमनाची वाट बघत असतो, म्हणून आगमनाची वाट बघतो. आणि मग ही जी तुम्ही सगळी मंडळ आहात, गणपती उत्सव मंडळ, नुसतं मंडळ म्हणजे काहीतरी एक सण साजरा करायचा म्हणून नका तुम्ही काम करू. तुम्ही सुद्धा मी म्हणेन त्या दिवसांसाठी एक सांस्कृतिक पीठ बनलं पाहिजे. का गणपती हा इथला गणपती का प्रसिद्ध आहे? नवसाला पावतो, जरूर पावत असेल, पण त्याहीपेक्षा ह्या इकडे गेल्यानंतर मला माझ्या मुलाबाळांना घेऊन, पत्नीला घेऊन तिकडे जावं असं वाटतं. कारण तिकडे गेल्यानंतर मला काहीतरी शिकायला मिळतं, नवीन संदेश मला मिळतो, नवीन काहीतरी मिळतं जे इतर कुठे कोणी शिकवत नाही, ते तिकडे गेल्यानंतर कळतं. मग तुमचे जे काही देखावे असतात त्या देखाव्यात नाही सांगू शकतो आपण. जसं मी मुंबईकर सांगितलं होतं, मलेरिया डेंग्यूच्या बाबतीत सांगितलं होतं, तसंच आत्ताचं सुद्धा जे आहे, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक समाजामध्ये आगी लावण्याचं जे कारस्थान चाललंय, आम्हाला राज्य पाहिजे, तुम्ही मेलात तरी चालेल, दंगली झाल्या तरी चालतील, पण आम्ही सत्तेवरती राहिलो पाहिजे. हा नतद्रष्टपणा, ही वृत्ती, ह्याचं विसर्जन करण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाच्या उत्सवाची मी वाट बघतोय, म्हणून वाट बघतोय. आणि दुसरी नक्कीच एक गोष्ट आहे ती म्हणजे महिला सुरक्षितता. उत्सवामध्ये लाखो करोडो लोक येतात, त्यांना सुद्धा आतापर्यंत असं कधी घडलं नाही आणि पुढेही घडणार नाही, कारण तेवढे तुम्ही सगळे मर्द मावळी समर्थ आहात, नक्की समर्थ आहात. पण आपण लोकांना जे काही द्यायचं आहे, जसं कोरोनाच्या काळामध्ये मी एक संकल्पना मांडली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी, तीच संकल्पना आहे. घराघरामध्ये माता भगिनी आहेत, मुली आहेत, मग माझी माता म्हणा, माझी बहीण म्हणा, माझी मुलगी म्हणा, ह्याची जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी घेणारे आपण सगळे तिचे भाऊ असले पाहिजे. कारण बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित, आई सुरक्षित तर घर सुरक्षित, आणि घरातली महिला सुरक्षित म्हटली तर मगच आपण समाज सुरक्षित ठेवू शकतो. नाहीतर काय सगळीकडे वातात चाललेले आणि मोठ्या समाज सुधारण्याच्या गोष्टी करते. अरे तुझं घर बघ पहिला, आधी घरामध्ये काय चाललंय, घरामध्ये कसला काही पत्ता नाहीये. म्हणजे आपल्या डोळ्या देखत मला आजही आठवतंय, माझ्याकडे टेप केलेलं आहे माझ्या आजोबांचं शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातलं भाषण, आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जर आपल्या समोर कोणी माता भगिनींना छेडलं तर काढकन एक कानाखाली आवाज काढला पाहिजे, तर मी म्हणेन तो शिवरायाचा मावळा आहे. पोलीस काय करतील, कारण पोलीस असे असतात असं माझं म्हणणं नाहीये, पण पोलिसांवरती दबाव आणला गेला, तक्रारच घेऊ नका. पोलीस काय करणार? खरं म्हणजे पोलिसांना असं वागता कामा नये. पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलंच पाहिजे. उगाच जसं बदलापूरमध्ये घडलं, कोणाच्या तरी म्हणजे अगदी भाजप का RSSच्या संबंधित असलेली ती शाळा असं म्हणतात, अजून त्याचा काही खुलासा नीट झालाच नाही. पण तिकडे पोलीस स्टेशनला खेट्या घालून सुद्धा तक्रार घेतली जात नाही.
तक्रार घेतल्यानंतर पुढे तपास केला जात नाही. अटका हे सगळं उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अटका करता आणि त्याच्यानंतर जे आंदोलनाला उतरलेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता. मग तोच गुन्हा, ती जागरूकता तुम्ही त्या अत्याचार करणाऱ्याबद्दल का नाही दाखवलीत? का नाही दाखवलीत तुम्ही? जो संताप येतो तो इकडे. आम्हाला शक्ती कायदा पाहिजे, जरूर पाहिजे, पण आत्ताचा कायदा सुद्धा तेवढाच सक्षम आहे. पण कायदा अंमलात आणणारे हेच जर का यांचे गुंडपुंड असतील, तो जो एक तिकडे गेला, आता बरं वाटतं मला, ही सगळी घाण आपल्यात गेली, ती बरं वाटतं मला. कारण तो जो एक तिकडचा होता, त्याचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाहीये, त्यांच्या पत्रकाराला सांगितलं काय तुझ्यावरती अत्याचार झालाय का? अरे कोणत्या तोंडाने तू बोलू शकतोस? अजूनही त्याच्यावरती पक्षाचे हे बाळासाहेबांचे विचार आहेत. हे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला आम्हाला हे शिकवलंय? अत्याचार झाला तरी चालेल, पण महिलेशी असं उर्मटपणाने बोला, हे शिवसेना प्रमुखांचे विचार नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर तेव्हा शिरच्छेदच केला असता, पण तो दिवस आता नाही आहेत. कायदा वगैरे सगळं आहे. बाळासाहेब असते म्हणाले असते ते तंगड तोडून ठेवा. अजूनही त्याच्यावरती पक्षाची कारवाई नाही, म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत. अरे गद्दारानो, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, अजिबात नाहीये. अजून तिकडे काही हालचाल होत नाही. त्याच्यावरती मध्ये बातमी आली होती, त्याच्यावरचा FIR गायब झाला. खरं खोटं देव जाणे. पण आपल्या इकडे आपण जसं काल आता आपण मालवणमध्ये गेलो होतो, म्हणजे मी नव्हतो गेलो, पण आदित्य वगैरे आणि सगळे तुमच्यापैकी गेले असतील. काय होतं तिकडे? का राडा करायला गेलो होतो? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात पडतो. पूर्वी एक दादा कोंडकेंचा पिक्चर होता, बोट लावून तिथे गुदगुल्या आहे ना, म्हणजे अजूनही बोललं तरी हसायला येतं. आता मोदी नवीन करतायत, हात लावून तिकडे सत्यानाश आहे ना. म्हणजे तो अजून तो सामना हरला, त्याचं कारण हेच आहे, म्हणजे हात लावून तिकडे सत्यानाश. हे नवीन आहे, ही यांची गॅरंटी कि ये मेरी गारंटी है, जिधर हाथ लगाऊंगा उधर सत्यानाश होना ही चाहिए, ये मेरी गारंटी है. या अशा सडक्या गॅरंटी आपल्याला नको आहेत. आणि म्हणून आता हा योगायोग आहे. ती एक कविता, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे. काल आपल्या राष्ट्रपती बोलल्या, त्यांचं नाव नेमकं योगायोगाने द्रौपदीच आहे. आता राष्ट्रपती महोदया, तुमच्याकडनंच आम्हाला अपेक्षा आहे, कारण पंतप्रधान उद्या येत आहेत. ज्यांना मणिपूरमध्ये जे घडलं त्याच्याबद्दल बोलायला काही काळ जावा लागला. आता उद्या आल्यानंतर बदलापूरबद्दल ते काय बोलतील, नाही बोलतील, का बंगालबद्दल बोलतील, हे उद्या आम्हाला कळेल. हे सगळं नासून टाकणारं काम चाललेलं आहे. हे नुसतं राजकारण नाही आहे, हे आयुष्य नाचतं आहे आपलं. आणि म्हणून तुम्ही जो काय उल्लेख केला की मंडळांना पैसे दिले जातात, देत असतील, कारण मंडळाला उत्सव चालू ठेवावा लागतो. पण म्हणून तुम्ही तुमचा आत्मा नका विकू, एवढीच माझी एक विनंती. आत्मा नका विकू तुम्ही. हा, उत्सवासाठी पैसे कोण देत असेल घ्या, ठीक आहे. म्हणून गणपतीच्या जागी माझा फोटो लावा, नाही पहिल्यांदा लात मारून त्याला हाकलून द्या. असे काही येतील, काही लोक असे येतील. कारण आता मोदीजीच म्हणाले स्वतः की मुझे लगता है की ऊपर वाले ने मुझे भेजा है. मग उद्या काय त्यांची मूर्ती लावून पूजा करणार का, आरती करणार? याच्यामध्ये राजकारण येऊ देऊ नका. तुम्ही सगळे शिवसैनिक किती असाल, कारण सगळे गणपती मंडळवाले आहात, शिवसेनेचे विचार तुम्हाला किती पटतात मला माहिती नाही, पण मी एक मराठी आणि हिंदू म्हणून तुम्हाला सांगतोय की आयुष्य आणि तुमचा आत्मा विकू नका, प्रामाणिक राहा. कारण गणपती हे एक प्रतीक आहे, तो विघ्नहर्ता आहे. पण विघ्नहर्ता म्हटल्यानंतर माझ्या भगिनीवरचं संकट निवारण करणारा विघ्नहर्ता प्रत्येक तुमच्या हृदयामध्ये असला पाहिजे. कारण तेव्हा तुमच्या रूपातनं तिला गणपती धावून आलेला दिसला पाहिजे की अरे माझा बाप्पा माझ्यासाठी धावून आला, माझा भाऊ माझ्यासाठी धावून आला. कारण मी अनेकदा बघितलेले, आता मी जास्त सार्वजनिक गणपती उत्सवाला जात नाही, कारण पूर्वी दुपारी सुरू करत होतं, पहाटेपर्यंत घरी जायचो. कारण एका ठिकाणी गेले का बाजूचं येऊन उभा राहायचं, बाजूचं, आणि मग नाही कोणाला म्हणायचं. पण मी स्वतः बघितले, लालबाग परळ असेल, उपनगरात असेल, गर्दीची म्हणजे नुसती गर्दी असते, शिस्त असते. पण कदाचित लालबागच्या राजाच्या तिकडे असेल की एक बाळ, तानं बाळ, हे म्हणजे गणपतीपासून काही अंतरावरती होते, कधीपर्यंत पोहोचणार, कारण बाळाची सुद्धा त्याच्या बाळाच्या वेळेप्रमाणे आपल्याला सगळं बघावं लागतं. मग काय केलं, कदाचित ते नवसाने झालं असेल.
म्हणून त्याने पुढच्याच्या हातात दिलं, ते पुढच्याच्या हातात गेलं, पुढच्याच्या हातात तिकडे गणपतीच्या पायावर ठेवलं गेलं आणि तसंच ते बाळ परत सुखरूप त्याच्या आईच्या हातमध्ये आलं. हा जो विश्वास आहे की अरे माझं बाळ, मी याच्यात माझी ओळख आहे की नाही माहिती नाही, मला ह्याच्याशी ओळख आहे की नाही माहिती नाही, तर आणखी तिकडे असतात त्याची तो ओळख असण्याचा संबंधच नाहीये, पण ते इथे याला दिलेलं बाळ माझं त्या गणपती बाप्पाच्या पायावर ठेवून ते परत माझ्या हातात सुखरूप मिळेल, हा जो विश्वास आहे ना, हे आपल्या उत्सवाचं फार मोठं यश आहे. हे यश आहे. आणि काही जण मला म्हणतात, तुम्ही काय म्हणे अंधश्रद्धाळू आहात, गणपती बाप्पा पावतो. मग पावतो की नाही पावत? हा मनाचा विचार आहे. जसं आता काही गणपती मंडळ ही सामाजिक उपक्रम करतात, जसं ज्याचा उल्लेख अनिल परबांनी केला, रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील. मग ज्यांना रक्ताची गरज असते आणि ते गणपती बाप्पाकडे गेल्यानंतर गणपती बाप्पा मंडळाच्या माध्यमातून त्यांना रक्त देत असेल तर गणपती बाप्पा पावला की नाही पावला? ज्यांना शिक्षणाची सोय नाही गणपती बाप्पाकडे नवस करतात, पण गणपती बाप्पाला नवस केल्यानंतर ते मंडळ जर त्याला पाठ्यपुस्तक आणि सगळे देत असेल तर तो गणपती बाप्पा पावला की नाही पावला? मी अंधश्रद्धाळू नाहीये, अजिबात नाहीये. अंधश्रद्धेला माझ्या आजोबांना आणि माझ्या वडिलांप्रमाणे माझाही विरोध आहे, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही गफलत करू नका. आपण जे काय करतो चांगल्या मनाने जातो आणि मागितल्यानंतर हे गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ही उत्सव मंडळ तुम्ही आहात, ही जी काय आपली सामाजिक कार्य आहेत, ही कार्य ही अधिक 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 आपल्या दैवतांवरचा आणि आपल्या चांगल्या कामावरचा विश्वास आणि श्रद्धा वाढवणारी तुम्ही लोक आहात. तुम्ही लोक आहात. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण, जर का मी असा शब्द वापरला की तुम्ही सगळे गणपती बाप्पाचे दूत आहात, काय चूक आहे? काय चूक आहे? आणि जर का असं समजा की मी गणपती बाप्पाला नवस केला आणि तो नवस मला पावला, मग तुमची काय गरज आहे? मी बघून घेईन मी आणि गणपती बाप्पा, मग मला मंडळाची काय गरज आहे? पण मंडळाच्या वेळेला जेव्हा मी येतो, सार्वजनिक गणपती उत्सवाच्या मंडळाच्या मंडपात येतो, तेव्हा मला काहीतरी नवीन दिसतंय की अरे नाही, ही जबाबदारी माझी आहे, माझ्या आईची, माझ्या बहिणीची, माझ्या मुलीची रक्षणाची जबाबदारी माझी. म्हणजे केवळ माझी नाही, ती जेव्हा गावात आपल्या कामावरती जाते, शाळेत जाते, रुग्णालयात जाते, तेव्हा आपली बहीण असो वा नसो, ती जी असते ती माझी बहीणच आहे, या भावनेतनं सगळे जर वागायला लागले तर महिलावरचा अत्याचार थांबेल की नाही थांबणार? मग उगाच कोणाला तरी दोष देण्यात अर्थ नाही. सरकार काय करेल? सरकार आहे का? मला तर दिसतच नाही सरकार. मग सरकार म्हणून कोण? आपणच आपल्याला जे उठो सुनो द्रौपदी शस्त्र उठालो, आता शस्त्र तशी घेण्याची गरज नाही, पण आपण जर का जागे राहिलो आणि आपलं कर्तव्य हे जर का पार पाडलं तर मला असं वाटतं आणखीन कोणाची आपल्याला गरजच लागणार नाही. आणि मग जे काही विसर्जन करायचं आहे या 2-3 महिन्यामध्ये या सगळ्यांचं तिरबागडं जे सरकार आहे त्याचं विसर्जन करण्यासाठी सुद्धा मी गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागतोय की गणपती बाप्पा तू आम्हाला आता असा आशीर्वाद दे की या महाराष्ट्रावरती, देशावरती तर आहेच, पण महाराष्ट्रावरती हे जे संकट गेले 2-2.5 वर्ष बेकायदेशीरपणाने राज्य करते आहे, त्यांचं विसर्जन करण्याची ताकद आणि हिंमत तू आम्हाला दे. आणि हीच एक प्रार्थना गणपती बाप्पाकडे करतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि गणपती तेवढाच आहे, 20-22 फुटाचा आहेच, असे आणखीन अनेक आहेत. शैलेश असेल तर अंधेरीचा राजा तिकडे असतो. पण ही मूर्ती बनवताना आपण खूप काळजीपूर्वक करतो. अगदी तिची प्रतिष्ठापना झाल्यानंतर विसर्जन होईपर्यंत कुठेही